धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे। हवामान खात्यानं धाराशिव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। अतिवृष्टी झालेल्या भागात पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी रहीम शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। रहीम, महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाची पुन्हा संततधार सुरू झालेली आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर काल सकाळी जो सुरू झालेला पाऊस आज अजूनही थांबलेला नाही। आज तर धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। पूर्वी शेतकरी उघड्यावर पडलेला होता, तिथले नागरिक उघड्यावर पडले, ते संसाराचं ते उद्ध्वस्त झालं होतं आणि आता या ऑरेंज अलर्टमुळे अतिवृष्टी भागातील नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत। आता किती नुकसान होतंय, काय होतंय अद्याप तरी समोर आलेले नाही आणि पूर्वीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत। तोपर्यंत दुसरं संकट आज उभा राहिलेलं आहे। आता यानंतर पाण्याचा निचरा झाल्यानंतर कळेल की प्रत्यक्षात नुकसान किती झालंय आणि आजचा ऑरेंज अलर्ट धाराशिव जिल्ह्यामध्ये किती धुमाकूळ घालल हे निश्चित सांगता येणार नाही। विक्रांत, बरं, धन्यवाद रहीम या सगळ्या माहितीसाठी।